नमस्कार मित्रांनो, बुक्स सोल किताब की आत्मा मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक अशी शक्तिशाली आणि हृदयस्पर्शी कथा उलगडणार आहोत। मृत्युंजय शिवाजी सावंत यांच्याकडून। हा महाकाव्य जो महाभारतातील महान योद्धा कर्णाच्या जीवनावर आधारित आहे, नियती, निष्ठा आणि शौर्याच्या संघर्षाला उजागर करतो। कर्णाच्या आवाजातून आणि त्याच्या आजूबाजूच्या पात्रांच्या दृष्टिकोनातून आपण एक अशी कथा अनुभवणार आहोत जी बलिदान, नैतिक दुविधा आणि धर्म आणि निष्ठेच्या शाश्वत संघर्षाची आहे। तर आरामात बसा आणि चला त्या नायकाच्या जीवनात एक यात्रा करूया, जो आपल्या परिस्थितीचा बळी ठरला असला तरीही अपार साहस आणि निष्ठेने भरलेला होता। जर तुम्ही कर्णाच्या जीवनाशी प्रेरित असाल आणि त्याच्या कथेतील गूढ संदेशांवर प्रकाश टाकू इच्छिता, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही आणखी अद्भुत पुस्तकांचे सारांश पाहू शकता। तर चला सुरू करूया। कर्णाचा शोध, सुयोधन, अडथळ्यांवर मात करणाया आणि आत्मसाक्षात्काराचा प्रवास। शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या महाकाव्यातील कर्णाचा शोध हा अध्याय महाभारतातील सर्वात प्रेरणादायी आणि करुण पात्र असलेल्या कर्णाच्या जीवनाचा अचंबित करणारा प्रवास उलगडतो। कर्णाच्या दृष्टिकोनातून लिहिलेला हा अध्याय त्यांच्या संघर्ष, महत्वाकांक्षा आणि आत्मसन्मानाच्या शोधाचा उत्कट आणि भावनिक अनुभव देतो। प्रत्येक वाक्य त्यांच्या ज्वलंत इच्छाशक्तीची, अपमानाची, दुःखद कहाणीची आणि त्यांच्या स्वत्वाच्या शोधाची साक्ष देते। कर्णाचे जीवन अद्भुत घटनांनी भरलेले आहे। तो सूर्यदेव आणि कुंतीचा पुत्र असूनही समाजाच्या निर्बंधांमुळे कुंती त्याचा त्याग करते। त्याला सारथी अधिरथ आणि राधा यांनी दत्तक घेतले आणि मोठ्या मायेने वाढवले। कर्णाला त्यांच्या पालकांचे प्रेम आणि जिव्हाळा लाभला असला तरी त्याच्या असामान्य कौशल्यामुळे त्याला लहानपणापासूनच आपले भिन्नत्व जाणवते। त्याचे मन नेहमीच त्याच्या जन्माबद्दलच्या सत्यतेच्या शोधात असते आणि समाजाच्या स्तरांपलीकडे जाऊन स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करत असते। हा अध्याय कर्णाच्या सततच्या संघर्षांची आणि त्याच्या आयुष्याला आकार देणाऱ्या समाजाच्या कठोरतेची कथा आहे। त्याच्या जन्मामुळे त्याला बालपणापासूनच समाजातील दुजाभाव आणि तिरस्कार सहन करावा लागतो। त्याला द्रोणाचार्यांकडून शिक्षण नाकारले जाते कारण तो सुपुत्र आहे। मात्र कर्ण पराभूत होणाऱ्यांपैकी नव्हता। त्याची जिद्द त्याला महान गुरु परशुरामांकडे घेऊन जाते। ब्राह्मण असल्याचे खोटे सांगून कर्ण परशुरामांचा शिष्य बनतो आणि धनुर्विद्येत निष्णात होतो। पण त्याचे सत्य उघड झाल्यानंतर परशुराम त्याला शाप देतात। हा शाप कर्णाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण ठरतो, ज्यामुळे त्याच्या जीवनातील शोकांतिका अधिक गढ होते। कर्णाचा प्रवास केवळ शारीरिक संघर्षांचा नसून आत्मिक शोधाचा आहे। त्याचे उद्दिष्ट केवळ वैयक्तिक यश मिळवण्याचे नसून समाजाच्या अन्यायकारक बंधनांवर विजय मिळवण्याचे आहे। कर्ण एक आदर्श योद्धा बनतो, जो अपमान आणि दुःख सहन करूनही त्याच्या मूल्यांशी आणि स्वाभिमानाशी तडजोड करत नाही। या अध्यायात कर्ण आणि दुर्योधन यांच्यातील मैत्रीचेही सुरेख वर्णन आहे। दुर्योधन कर्णाच्या सामर्थ्याची ओळख करून त्याला अंगदेशाचा राजा बनवतो। कर्णासाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे, कारण याच वेळी समाजाने त्याला पहिल्यांदा सन्मानाने स्वीकारले। दुर्योधनाशी असलेली त्याची मैत्री केवळ राजकीय किंवा सामरिक नातेसंबंध नसून ती आदर आणि विश्वासावर आधारित होती। हा अध्याय केवळ एक कथा नसून जीवन, नियती आणि न्याय या गहन तत्वज्ञानाचा उलगडा करतो। कर्णाचे आत्मचिंतन आणि त्याचे विचार त्याला एक परिपूर्ण नायक म्हणून उभे करतात। कर्णाच्या संघर्षांची कथा मानवी सहनशक्ती आणि संघर्षातून उभ्या राहण्याच्या क्षमतेचा उत्तम आदर्श आहे। शिवाजी सावंत यांनी कर्णाच्या अंतर्मनात डोकावून त्याचा संघर्ष आणि स्वप्ने जिवंत केली आहेत। कर्णाचा शोध हा फक्त एक अध्याय नसून
तो प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे जो कठीण परिस्थितीतही आत्मसन्मानासाठी लढतो. कर्णाला अमर नायक बनवणारा हा अध्याय त्याच्या अपराजित इच्छाशक्तीचा आणि त्याच्या महानतेचा उत्सव आहे. कुंतीचा विलाप, प्रेम आणि धर्माच्या गोड कणावर एक आईचा हृदय विदारक संघर्ष. शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या कादंबरीतील कुंतीचा विलाप हा अध्याय एका आईच्या प्रेम आणि धर्म यामधील संघर्षाचा अत्यंत हृदयस्पर्शी आणि वेदनादायक वर्णन आहे. हा अध्याय कुंतीच्या दृष्टिकोनातून सांगितला जातो आणि त्यात तिच्या अंतर्मनातील संघर्ष, तिच्या निर्णयांचा कष्ट आणि तिने केलेल्या त्यागाची गोड कणावरची वेदना सर्वांचेच मन हलवते. कुंती, कुरुवंशाची प्रतिष्ठित महाराणी, त्या भयानक घटनेचा पाठपुरावा करतात जेव्हा सूर्यदेवाच्या आशीर्वादाने कर्णाचा जन्म झाला. देवतेचा आवाहन करण्याचा वरदान मिळाल्यानंतर कुंतीने सूर्यदेवांना पुकारले आणि कर्णाचा जन्म झाला. परंतु हा चमत्कारिक प्रसंग तिच्या जीवनात एक वेगळाच वळण घेऊन आला. एक अविवाहित कन्या असताना तिच्या कुटुंबाच्या मान आणि समाजाच्या कडक नियमांची चिंता तिच्या मनाला वेठीस धरते. नको असलेल्या गर्भाला त्यागून कुंती त्याला एका टोकरीत ठेवून नदीत सोडून देतात. या कृतीने तिच्या अंतराला जखम केली आणि त्या जखमेचे रक्त भरत राहते. कुंतीच्या जीवनातील पुढील काही वर्षे तिच्या मातृत्वाच्या छायेत जगताना ती आपले कर्तव्य पार करत असली तरी तिच्या हृदयात नेहमीच कर्णाचा विचार चालू राहतो. तिच्या पांडव पुत्रांच्या विजयामुळे ती त्यांच्यावर प्रेम करत असली तरी कर्णाला तिच्या जीवनातून गमावल्याची वेदना तिच्या मनात कायम राहते. कर्णाच्या पाठीशी असलेल्या अपमान आणि समाजाने त्याला सूतपुत्र म्हणून नाकारले आहे हे तिला कष्ट देत असते. कुंतीला जेव्हा कर्णाची खरी ओळख समजते तेव्हा तिचे दुःख आणखी गढ होऊन जातं. कर्ण, तिचा पहिला पुत्र आणि पांडवांचे शत्रू असलेला कौरवांचा मित्र, युद्धभूमीवर कौरवांच्या बाजूने उभा राहतो. कुंतीच्या हृदयात यामुळे एक भयानक छेदन होतो. तिला कर्णाचे जीवन त्याच्या इतर भावांसोबत जुळवून घ्यावे लागते, पण तो तिच्या पुत्र असताना विरोधी बाजूला उभा असतो. कुंतीचा संघर्ष कर्णासोबत एक अत्यंत वेदनादायक आणि भावनिक क्षण ठरतो जेव्हा ती त्याला त्याच्या खरे आईचे सत्य सांगते. तिला कर्णाला सांगायचं असतं की तो तिचा पुत्र आहे आणि त्याने पांडवांचा पक्ष स्वीकारावा. परंतु कर्ण, जो दुर्योधनशी वफादार आहे, त्याच्या धर्माची निष्ठा ठेवतो आणि कुंतीच्या विनंतीला नाकारतो. कर्ण तिचे आश्वासन देतो की तो पांडवांवर कुठेही युद्ध करणार नाही, पण दुर्योधनाच्या विश्वासात आणि त्याच्या कर्तव्यात वचनबद्ध राहील. या मूक नकारामुळे कुंतीची दुःख सुस्कारेत काढतात. कुंतीचा विलाप केवळ एक आईच्या दुःखाची कथा नाही, तर प्रेम, त्याग आणि धर्माच्या गहन जटिलतेचे प्रतीक आहे. ती एक आई असली तरी एक राणी देखील आहे, जी तिच्या कर्तव्याची आणि समाजाच्या नियमांची पाळणी करत आहे. तिचा संघर्ष केवळ वैयक्तिक नाही, तर महाभारतमध्ये असलेल्या व्यापक संघर्षाचे प्रतिबिंब आहे, जिथे प्रेम आणि धर्म नेहमी एकमेकांशी जुळत नाही. शिवाजी सावंत यांनी कुंतीला एक खूप मानवी पात्र म्हणून निर्माण केले आहे. तिचे हृदय, तिचा संघर्ष आणि तिच्या निर्णयांचे परिणाम अतिशय थोडक्यात आणि प्रगल्भतेने दर्शवले आहेत. कुंतीचा विलाप हा प्रेम आणि धर्माच्या शाश्वत संघर्षाचे प्रतीक आहे आणि मृत्युंजय या कादंबरीतील एक अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी अध्याय ठरतो. कुंतीचा विलाप, प्रेम आणि धर्माच्या गोड कणावर एक आईचा हृदय विदारक संघर्ष. शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या कादंबरीतील कुंतीचा विलाप हा अध्याय एका आईच्या प्रेम आणि धर्म यामधील संघर्षाचा अत्यंत हृदयस्पर्शी आणि वेदनादायक वर्णन आहे. हा अध्याय कुंतीच्या दृष्टिकोनातून सांगितला जातो आणि त्यात तिच्या अंतर्मनातील संघर्ष, तिच्या निर्णयांचा कष्ट आणि तिने केलेल्या त्यागाची गोड कणावरची वेदना सर्वांचेच मन हलवते. कुंती, कुरुवंशाची प्रतिष्ठित महाराणी,
त्या भयानक घटनेचा पाठपुरावा करतात जेव्हा सूर्यदेवाच्या आशीर्वादाने कर्णाचा जन्म झाला. देवतेचा आवाहन करण्याचा वरदान मिळाल्यानंतर कुंतीने सूर्यदेवांना पुकारले आणि कर्णाचा जन्म झाला. परंतु हा चमत्कारिक प्रसंग तिच्या जीवनात एक वेगळाच वळण घेऊन आला. एक अविवाहित कन्या असताना तिच्या कुटुंबाच्या मान आणि समाजाच्या कडक नियमांची चिंता तिच्या मनाला वेठीस धरते. नको असलेल्या गर्भाला त्यागून कुंती त्याला एका टोकरीत ठेवून नदीत सोडून देतात. या कृतीने तिच्या अंतराला जखम केली आणि त्या जखमेचे रक्त भरत राहते. कुंतीच्या जीवनातील पुढील काही वर्षे तिच्या मातृत्वाच्या छायेत जगताना ती आपले कर्तव्य पार करत असली तरी तिच्या हृदयात नेहमीच कर्णाचा विचार चालू राहतो. तिच्या पांडव पुत्रांच्या विजयामुळे ती त्यांच्यावर प्रेम करत असली तरी कर्णाला तिच्या जीवनातून गमावल्याची वेदना तिच्या मनात कायम राहते. कर्णाच्या पाठीशी असलेल्या अपमान आणि समाजाने त्याला सूतपुत्र म्हणून नाकारले आहे हे तिला कष्ट देत असते. कुंतीला जेव्हा कर्णाची खरी ओळख समजते तेव्हा तिचे दुःख आणखी गढ होऊन जातं. कर्ण तिचा पहिला पुत्र आणि पांडवांचे शत्रू असलेला कौरवांचा मित्र युद्धभूमीवर कौरवांच्या बाजूने उभा राहतो. कुंतीच्या हृदयात यामुळे एक भयानक छेदन होतो. तिला कर्णाचे जीवन त्याच्या इतर भावांसोबत जुळवून घ्यावे लागते, पण तो तिचा पुत्र असताना विरोधी बाजूला उभा असतो. कुंतीचा संघर्ष कर्णासोबत एक अत्यंत वेदनादायक आणि भावनिक क्षण ठरतो जेव्हा ती त्याला त्याच्या खरे आईचे सत्य सांगते. तिला कर्णाला सांगायचं असतं की तो तिचा पुत्र आहे आणि त्याने पांडवांचा पक्ष स्वीकारावा. परंतु कर्ण, जो दुर्योधनशी वफादार आहे, त्याच्या धर्माची निष्ठा ठेवतो आणि कुंतीच्या विनंतीला नाकारतो. कर्ण तिचे आश्वासन देतो की तो पांडवांवर कुठेही युद्ध करणार नाही, पण दुर्योधनाच्या विश्वासात आणि त्याच्या कर्तव्यात वचनबद्ध राहील. या मूक नकारामुळे कुंतीची दुःख सुस्कारेत काढतात. कुंतीचा विलाप केवळ एक आईच्या दुःखाची कथा नाही, तर प्रेम, त्याग आणि धर्माच्या गहन जटिलतेचे प्रतीक आहे. ती एक आई असली तरी एक राणी देखील आहे, जी तिच्या कर्तव्याची आणि समाजाच्या नियमांची पाळणी करत आहे. तिचा संघर्ष केवळ वैयक्तिक नाही, तर महाभारत मध्ये असलेल्या व्यापक संघर्षाचे प्रतिबिंब आहे, जिथे प्रेम आणि धर्म नेहमी एकमेकांशी जुळत नाही. शिवाजी सावंत यांनी कुंतीला एक खूप मानवी पात्र म्हणून निर्माण केले आहे. तिचे हृदय, तिचा संघर्ष आणि तिच्या निर्णयांचे परिणाम अतिशय थोडक्यात आणि प्रगल्भतेने दर्शवले आहेत. कुंतीचा विलाप हा प्रेम आणि धर्माच्या शाश्वत संघर्षाचे प्रतीक आहे आणि मृत्युंजय या कादंबरीतील एक अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी अध्याय ठरतो. दुर्योधनाची मित्रता, धर्म आणि मानसन्मानापेक्षा एक अडिग बंधन. मृत्युंजयच्या दुर्योधनाची मित्रता या अध्यायात दुर्योधन आणि कर्ण यांच्यातील मित्रतेचे गहिरे आणि भावनिक रूप उलगडले आहे. या अध्यायात दुर्योधनाच्या दृष्टिकोनातून त्याच्या आणि कर्णाच्या नात्याचे वर्णन केले आहे, जे एकत्रितपणे केवळ सामरिक बंधन नाही, तर एक विश्वास, निष्ठा आणि निःस्वार्थी प्रेमाचा प्रतीक आहे. या मित्रतेत धर्म, समाज आणि कुटुंबाच्या परंपरांपेक्षा एक अपूर्व श्रद्धा आणि वफादारी व्यक्त होते, जी त्यांच्या नात्याला एक नवा आकार देते. दुर्योधन, जो धृतराष्ट्रांचा मोठा मुलगा आहे, त्याला नेहमीच त्याच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या मान्यतेची शोध लागलेली असते. त्याला त्याच्या कर्तव्यासाठी जो न्याय दिला जात नाही, त्याचा अपमान होतो. याच वेळी कर्ण, जो सूर्यदेवाचा पुत्र असून सूतपुत्र म्हणून कौरवांसमोर तिरस्कृत होतो, त्याच्यात दुर्योधनाला एक समान वेदना दिसते. दुर्योधन त्याच्याशी जुळतो, त्याच्या वेदनेला समजून घेतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो. कर्ण आणि दुर्योधन हे दोघेही समाजातील बाहेरचे आणि उपेक्षित असलेले व्यक्ती आहेत आणि यामुळे त्यांच्यात एक गहन नाते निर्माण होते. दुर्योधनाच्या दृष्टिकोनातून कर्णाची मित्रता फक्त सामरिक नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बंधन बनते.
कर्णाचा असामान्य शौर्य, त्याचे धैर्य आणि निष्ठा दुर्योधनला आकर्षित करतात. त्याला कर्णाच्या असामान्यतेची आणि वीरतेची प्रशंसा आहे. कर्ण आणि दुर्योधन यांची मित्रता केवळ शत्रूच्या समोर एकत्र लढण्याचा आधार नसून एक आपुलकी, समज आणि परस्पर श्रद्धेवर आधारित आहे. दुर्योधन कर्णाला मित्र म्हणून केवळ एक योद्धा मानत नाही, तर त्याला एक विश्वासू साथीदार मानतो. कर्ण आणि दुर्योधन यांच्यात जो एक आत्मविश्वास आणि परस्पर विश्वास आहे, तो त्यांच्या प्रत्येक कृतीत आणि निर्णयात दिसून येतो. दुर्योधन कर्णाला त्याच्या शौर्याची योग्य दखल घेणारा आणि त्याला योग्य स्थान देणारा एकमात्र व्यक्ती असतो. या मित्रतेत त्याचे विश्वास आणि निष्ठा स्पष्टपणे दिसतात. दुर्योधन आणि कर्ण यांच्यातील संबंध केवळ एक नोंदवलेली मित्रता नाही, तर एक अतूट बंधन आहे, ज्याचे शिरोमणी सिद्ध होते. दुर्योधन कर्णाला आपल्या समकक्ष मानता, त्याला स्वतःच्या प्रामाणिकतेचा आणि वीरतेचा आदर देतो. त्याच्या पाठीशी उभे राहणे, कर्णाच्या योग्यता आणि शौर्याला मान्यता देणे, हे दुर्योधनला सत्य आणि निस्संकोच दिलेल्या कर्तव्याचे प्रतीक आहे. या मित्रतेमुळे दुर्योधनचे चरित्र त्याच्या संघर्षाच्या परिप्रेक्ष्यात समजते. त्याने आपल्या जीवनातील ध्येयाची जाणीव आणि त्याच्या विश्वासू मित्राच्या साथीला आत्मसात करत एका नवीन वळणाला दिले. त्याचा कर्णला दिलेला आदर, विश्वास आणि त्याचे त्याच्यावर असलेले प्रेम यामुळे कर्णाच्या असामान्यतेचा स्वीकार कसा केला आणि त्याची मित्रता कशा प्रकारे शक्तिशाली बनली, हे दिसून येते. दुर्योधनाची मित्रता या अध्यायात एका गहन आणि भावनिक दृष्टिकोनातून समजवली गेली आहे. ही मित्रता फक्त परस्पर सहकार्याची नाही, तर ती विश्वास, निष्ठा आणि ख्या मित्रत्वाची परिभाषा आहे. दुर्योधन आणि कर्ण यांच्या नात्याने महाभारतातील एक महत्त्वाचा धडा दिला आहे. जेव्हा समाज आपल्याला त्याच्या ध्येयापासून वळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा एक सच्चा मित्र आपल्याला साथ देतो आणि जीवनातील प्रत्येक संघर्षात विश्वासाची आणि निष्ठेची लढाई सुरू ठेवतो. वृषालीचा बलिदान, निःस्वार्थ प्रेम आणि अडिग भक्तीची छवी. मृत्युंजयच्या वृषालीचा बलिदान या अध्यायात वृषाली, कर्णाची पत्नी, तिच्या संघर्षांची आणि समर्पणाची गहिरी आणि प्रभावशाली गोष्ट मांडली आहे. या अध्यायात वृषालीच्या दृष्टिकोनातून कर्णाच्या जीवनाच्या विविध पैलूंना प्रकाशात आणले आहे. तिच्या जीवनातील संघर्ष, त्याच्याशी असलेली अपार निष्ठा, तिचा प्रेम आणि त्यात होणारा त्याग, हे सर्वच तिच्या पात्राला अधिक गाढा, भावनिक आणि प्रेरणादायी बनवते. वृषाली कर्णाची पत्नी असताना ती त्याच्या संघर्षांमध्ये, त्याच्या मानसिक आणि शारीरिक थकवा, समाजाच्या तिरस्काराला विरोध करत खंबीरपणे उभी राहते. कर्ण, जो एक सूतपुत्र होता आणि समाजाच्या दृष्टिकोनातून नेहमीच एक उपेक्षित व्यक्ती राहिला, त्याचे जीवन अनेक अडचणी आणि चुकांचे समोर उभे राहते. पण वृषाली त्याच्याबद्दल एक अपार प्रेम आणि समर्पण ठेवते. तिला कर्णाच्या असामान्य शौर्याची, त्याच्या जीवनाच्या सर्व संघर्षांची जाणीव असते आणि ती त्याच्या पाठीशी कायम उभी राहते. वृषालीचा बलिदान फक्त बाह्य किंवा पारंपरिक कर्तव्यांच्या रूपात नाही, तर तो एक आंतरिक आणि मानसिक प्रकारचा त्याग आहे. तिचे प्रेम कर्णावर निःस्वार्थी आणि निचुकता असते. तिच्या मनात कधीही कर्णाची किंवा तिच्या स्वतःच्या सुखाच्या अपेक्षा नाही. तिचा प्रत्येक निर्णय कर्णाच्या भल्यासाठी असतो. कर्णाच्या शौर्याची आणि त्याच्या धैर्याची, त्याच्या आत्मविश्वासाची ती नेहमीच प्रशंसा करते. त्याच्या जीवनातील मोठ्या घटनांमध्ये ती त्याच्या पाठीशी उभी राहते, त्याच्यासाठी आधार बनते. सर्वांच्या मनात असलेल्या अनेक दुविधा, परंतु वृषाली मात्र कर्णावर अपार विश्वास ठेवते. तिच्या प्रेमात काहीही अपेक्षा नाही. ती त्याच्या मनोबलाचे, धैर्याचे आणि यशाचे साक्षीदार बनते, जो कधीही दुःखाला, चुकांना किंवा अपमानाला मानत नाही. त्याचे सर्वात मोठे बलिदान म्हणजे आपल्या स्वार्थापेक्षा कर्णाचा, त्याच्या परिपूर्णतेचा आणि त्याच्या कर्तव्यासाठी तिच्या इच्छांचा त्याग करणे.
वृषालीला कधीही कर्णाच्या निर्णयांना प्रश्न विचारण्याची परवानगी नाही. त्याच्या प्रत्येक निर्णयाला ती स्वीकारते आणि त्याच्यावर विश्वास ठेवते. ती कधीही त्याच्या संघर्षात त्याचे साथ सोडत नाही, कधीही त्याच्या जवळच्या लोकांपासून त्याला निंदा करत नाही. तिचा बलिदान, तिच्या प्रेमात कधीही अनंत असतो. कर्णाची जीवनशक्ती वाढवणारा तिचा विश्वास तिला तिच्या स्वतःच्या सुखांचा त्याग करतही खूप काही देतो. वृषालीच्या बलिदानाचा महत्त्व हा आहे की तिचे प्रेम आणि निष्ठा सन्मानाच्या अपेक्षांपेक्षा खूप अधिक असतात. ती एक आदर्श पत्नी आहे, जी स्वतःच्या स्वार्थाला बाजूला ठेवून तिच्या प्रिय व्यक्ती कर्णासाठी कायम निष्ठावान राहते. वृषालीचा कर्णाला दिलेला प्रेमाचा आणि त्यागाचा पाठिंबा हे एक प्रेरणादायी संदेश आहे की सत्य प्रेम कधीही पुरस्काराची अपेक्षा करत नाही, ते निःस्वार्थी असते. वृषालीचे बलिदान एक अत्यंत गहिरे, सुंदर आणि अत्यंत प्रेरणादायक स्वरूपाचे आहे. तिचे जीवन म्हणजे प्रेम, समर्पण आणि निष्ठेचे प्रतीक आहे. ती त्याच्या सर्व संघर्षात कर्णाच्या सहलीसाठी एक स्थिर, निस्वार्थ साथीदार आहे. तिच्या बलिदानामुळे कर्णाला त्याच्या जीवनातील सर्वात मोठ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती मिळते. मृत्युंजयच्या या अध्यायातून वृषाली आम्हाला शिकवते की प्रेमामध्ये निःस्वार्थपणा, समर्पण आणि त्याग कसा असावा, आणि हेच सत्य प्रेम आहे. शोनचे आदर, कर्णाच्या पाठीशी असलेली भावनिक दृष्टी. मृत्युंजयच्या शोनचे आदर या अध्यायात शोन, कर्णाचा लहान भाऊ, आपल्या भावासाठी असलेला निस्वार्थ आदर आणि प्रेम व्यक्त करतो. हे अध्याय एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावनिक आहे, कारण त्यात शोनच्या मनातील भावनांचा गहिरेपणाने आणि उत्कटतेने शोध घेतला आहे. कर्णाच्या जीवनातील महानता, त्याचे बलिदान, त्याच्या संघर्षांमधून जात असलेला शौर्य आणि त्याच्या व्यक्तिमत्वाच्या प्रगल्भतेसाठी शोनचा आदर अनमोल आहे. शोन हा कर्णाचा छोटा भाऊ असूनही त्याच्या मनात कर्णाच्या प्रती एक अपार आदर आहे. तो कर्णाच्या प्रत्येक कृतीला दैवी दिव्यता मानतो. शोनने कधीही आपल्या मोठ्या भावाला नकार दिला नाही. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी त्याने कर्णाच्या महानतेला आदर दिला, त्याला जोपासला. शोनचा कर्णाला पाहण्याचा दृष्टिकोन जणू एक पवित्र साक्षीदार असल्यासारखा आहे, कारण तो त्याच्या मोठ्या भावाच्या संघर्षांच्या, त्याच्या जीवनाच्या प्रत्येक गद्द भागाचा साक्षीदार राहिला आहे. शोनचे कर्णासाठी असलेले आदर हे फक्त एक भाईच प्रेम नव्हे, तर एक गहरी भावना आहे जी त्याच्या प्रत्येक कृत्याने, त्याच्या प्रत्येक पराक्रमाने विकसित झाली आहे. शोन केवळ कर्णाच्या शौर्याचीच पूजा करत नाही, तर त्याच्या धैर्याचा, त्याच्या निष्ठेचा आणि त्याच्या सत्यनिष्ठेचा सुद्धा सन्मान करतो. कर्ण, जो सदैव अन्याय, अपमान आणि दुःख सहन करत आहे, शोन त्याच्या या दुःखाचा साक्षीदार होतो आणि त्याच्या कंठाला तो न थांबता प्रेरणा देतो. कर्णाच्या जीवनात त्याच्या भावाभावी असलेल्या नात्याचे महत्त्व महत्त्वपूर्ण आहे. शोन त्याचे जीवन कधीही दुसऱ्याच्या प्रभावाखाली जाऊ देत नाही. त्याला कर्णाचा आदर्श घेऊन स्वतःला आकार देण्याची प्रेरणा मिळते. कर्णाच्या प्रत्येक कृतीतून शोन अधिकाधिक प्रेरित होतो आणि त्याचा आदर प्रगल्भ होतो. यासाठीच शोन कर्णाचा एक समर्थक, एक असामान्य आणि परिपूर्ण नायक मानतो. शोन आणि कर्ण यांचा भाईचं नातं एक आकर्षक आणि गड्ड प्रगती आहे. या नात्यात कर्णाच्या महानतेची किंमत शोनकडे एक निरंतर शिकवण म्हणून दाखवली जाते. कर्णाच्या प्रत्येक निर्णयाची, प्रत्येक कृत्याची शोन कधीही निंदा करत नाही, तर त्या कृत्याला तो एक महान कार्य मानतो. त्याच्या भावी संघर्षांमध्ये कर्णाची प्रेरणा त्याला दिली जाते. कर्णाच्या जीवनाच्या संघर्षाच्या रूपात शोन कधीही कमजोर होत नाही. त्याच्या मनात प्रत्येक वेळी कर्णाच्या आदर्शाची ठासून शिकवण असते आणि तो त्याच्या मोठ्या भावाच्या धैर्याने आणि प्रेमाने वेढला जातो. कर्णाच्या प्रत्येक पावलात एक शौर्याचा, एक महान कार्याचा गंध आहे, जो शोनच्या हृदयात गहराईने नोंदला जातो.
शोणच्या या आदराचे एक वैशिष्ट्य हे आहे की तो कर्णाच्या जीवनातील दुःखाच्या आणि वेदनांच्या साक्षीदार होतो. त्या वेदनांमध्येही शोण कर्णाचा आदर एक नवा आकार घेतो. शोणाची कर्णावरील भक्ती आणि प्रेम ही एक अविस्मरणीय प्रेरणा बनते. कर्णाच्या लहान भावाच्या प्रेम आणि आदराची ही गोष्ट प्रत्येक वाचकाच्या हृदयाला हलवते, कारण ती एक निस्वार्थ, शुद्ध आणि अव्यक्त भावना आहे. कर्णाच्या महानतेचे वर्णन शोणच्या शब्दातून प्रकटले जाते आणि त्याच्याकडून मिळणारा आदर, सन्मान आणि विश्वास हा एक प्रेरणादायी आदर्श आहे. शोणचे आदर अध्याय कर्णाच्या व्यक्तिमत्वाची, त्याच्या पराक्रमाची आणि त्याच्या महानतेची एक कधीही विसरता येणारी दृष्टी आहे. मृत्युंजयच्या अध्याय परशुरामांची शिक्षा मध्ये परशुराम, जे युद्धकला आणि अस्त्रशास्त्राचे महान गुरु होते, कर्णाच्या शिष्य म्हणून त्यांच्या संबंधांचा आणि त्याने दिलेल्या शिक्षेचा वर्णन करतात. या अध्यायात परशुराम कर्णाला फक्त युद्धाची कला शिकवत नाही, तर त्याला धर्म, साहस आणि ताकद याबद्दलही खोल ज्ञान देतात. परंतु या अध्यायात एक दुःखद वळण येते, जेव्हा परशुराम कर्णावर शाप लावतात, जे महाभारतातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरतो. परशुराम, ज्यांच्याकडे अपार सामर्थ्य आणि ज्ञान होते, त्यांना कर्णाचा खरा वंश माहीत नव्हता. कर्ण, जो आपली जात ओळखल्यामुळे समाजातून वगळला गेलेला होता, परशुरामाकडून युद्धकला शिकण्यासाठी त्यांच्याकडे गेला. कर्णाने परशुरामाला त्याच्या कष्ट आणि बुद्धिमत्तेने प्रभावित केले आणि परशुरामांनी त्याला गोड आणि गहन शिक्षण दिले, ज्यामुळे कर्ण एक अजेय योद्धा बनला. गुरु आणि शिष्य यांचा हा संबंध दुर्दैवी वळण घेतो. एक दिवस कर्णाने प्रशिक्षणादरम्यान अनवधानाने त्याच्या असली ओळख परशुरामांसमोर मांडली. परशुराम, जे ब्राह्मण होते, त्यांना हे मान्य होतं की फक्त ब्राह्मणच युद्धकला आणि अस्त्रशास्त्र शिकू शकतो. जेव्हा त्यांना कर्णाचा खरा वंश कळला, तेव्हा त्यांचा राग उफाळला आणि त्यांनी कर्णावर शाप लावला. परशुरामाने कर्णाला शाप दिला की ज्यावेळी तुला युद्धकलेची सर्वात अधिक आवश्यकता असेल, त्यावेळी तू ती कला विसरून जाशील. हा शाप कर्णाच्या जीवनातील एक महत्त्वाचा आणि दुःखद प्रसंग ठरतो, कारण या शापामुळे कर्णाला महाभारताच्या युद्धात तो जे काही शिकला होता ते सर्व विसरण्याची वेळ आली. हा शाप कर्णाच्या जीवनाच्या संघर्षांचा आणि त्याच्या महानतेच्या कडवट्या भाग्याचा एक शोकांतिका ठरला. या अध्यायातील शक्ती आणि प्रभाव केवळ शापात नाही, तर त्यातील विडंबनात आहे. कर्ण, जो एक महान योद्धा होता, एक महान गुरु कडून युद्धकला शिकतो, परंतु त्याचा भाग्य त्याला त्याच. मृत्युंजयच्या अध्याय कृष्णाची दृष्ट मध्ये भगवान श्री कृष्ण, जे महाभारतातील अत्यंत महत्त्वपूर्ण पात्र आहे, कर्णाच्या जीवनावर आणि त्याच्या नियतीवर एक दिव्य आणि दार्शनिक दृष्टिकोन व्यक्त करतात. या अध्यायात कृष्ण कर्णाच्या कार्यांचे विश्लेषण करत नाही, तर त्याच्या जीवनाला आकार देणाऱ्या शक्ती, कर्म, भाग्य, धर्म आणि मानवी भावनांच्या जटिलतेचा खोलवर विचार करतात. कृष्ण, ज्यांची बुद्धिमत्ता आणि आध्यात्मिक दृष्ट अत्यंत प्रसिद्ध आहे, कर्णाच्या जीवनाला एक दुःखद आणि त्रासदायक कथेच्या रूपात पाहतात. कर्णाचा जन्मच अशा प्रसंगात झाला होता, ज्यावर त्याचा कधीच कंट्रोल नव्हता. कर्णाचा जन्म कुमारी कुंतीच्या पोटी झाला, जो एक राजकुमारी होती, परंतु त्याला जन्म दिल्यानंतर समाजाच्या पूर्वग्रहामुळे त्याला त्यागले गेले. कृष्ण यावर विचार करताना सांगतात की कर्णाला जर समाजात त्याचे स्थान आणि ओळख मिळाली असती, तर त्याचे जीवन काहीतरी वेगळे असू शकते. कृष्ण कर्णाच्या जीवनावर आणि त्याच्या कर्तव्यावर शंका उपस्थित करताना त्याची स्तुती देखील करतात. कर्णाला मिळालेल्या अपमान, छळ आणि अपार कष्टांमध्येही त्याच्या आत्मसन्मानासाठी संघर्ष चालू राहिला. त्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा आणि रोमांचक भाग म्हणजे त्याचा दुर्योधनाशी असलेला सखा संबंध. कृष्ण सांगतात की दुर्योधनाकडून मिळालेल्या निष्ठेच्या आणि विश्वासाच्या आधारावर कर्णाने त्याची अनमोल मित्रता जपली. हे सांगताना कृष्ण देखील सांगतात की कर्णाची दुर्योधनासाठी निष्ठा त्याला आत्मविनाशाच्या कक्षेत ओढून नेली,
कारण त्याची मित्रता केवळ कृतज्ञतेवर आधारित होती. कृष्ण कर्णाच्या अंतःसंघर्षाची आणि त्याच्या कर्तव्याची जटिलता देखील दर्शवितात. कर्णाला त्याच्या असली ओळख कळल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक द्वंद्व निर्माण झालं होतं. त्याच्या असलेल्या कुटुंब आणि कर्तव्यांमध्ये तो कधीही तडजोड करत राहिला. कृष्ण कर्णाच्या जीवनात त्याच्या ज्ञान, सामर्थ्य व स्वधर्माला अनुसरून अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना त्याला जे काही छळ, शोक आणि द्वंद्व आले, त्या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण देतात. कर्णाने नायकत्व, आदर्श आणि दिलेल्या शपथांवर कायम ठेवले, परंतु हे त्याचे जीवन एका अंतर्मुख संघर्षात गुंतले होते. कृष्ण कर्णाच्या जीवनाला एक त्रासदायक महाकाव्य मानतात. त्याच्या महानतेला त्या सगळ्या शापांनी व पराधीनतेने आकार दिला. कर्णाने ज्या धैर्याने आपल्या जीवनातील प्रत्येक संकटाशी लढा दिला, त्याला मानवी घटकांमध्ये एक गंभीर संदेश दिला. कर्णाची परिस्थिती अशी होती की तो त्याच्या जन्माच्या, समाजाच्या आणि स्वतःच्या हद्दीच्या बाहेर पडू शकत नव्हता. कृष्ण यावर सांगतात की कर्णाला त्याच्या सर्व संघर्षांनंतर देखील तो पूर्णपणे आपले उद्दिष्ट साध्य करू शकला नाही. त्याची त्रासदायकता याच गोष्टीत आहे की तो कुठेतरी खरे जीवन जगू शकला नाही. कृष्णाच्या दृष्टीनुसार कर्ण हा एक महान योद्धा आहे, पण त्याचे जीवन त्या स्थितीच्या दृष्टीने एका अडचणीचे आणि दुःखदायी असते. त्याच्यातील महानता समाजाच्या आणि त्याच्या जन्माच्या बंधनांमध्ये अडकलेली असते. कृष्ण कर्णाच्या जीवनाला एक महान उदाहरण म्हणून पाहतात, ज्याने भाग्य, कर्म आणि समाजाच्या धुरीणांच्या त्रासातून एक गहन संदेश दिला. यापुढे कर्णाच्या जीवनाच्या या गद्य कथेवर कृष्णाचा नवा दृष्ट आणि एक तात्विक गोडवा आणतो. मृत्युंजय या कादंबरीतील एपिलॉग स्म्याची आवाज या प्रकरणात व्यास किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या कथाकाराच्या माध्यमातून कर्णाच्या जीवनाचा सारांश, त्याच्या धरोहराचा आणि महाभारतातील त्याच्या स्थानाचा गहन आणि प्रभावशाली विचार केलेला आहे. हा प्रकरण कर्णाच्या जीवनाची गूढता, त्याच्या अद्वितीय संघर्षाची कथा आणि त्याच्या शौर्याचा बोध देतो, तर त्याच वेळी त्याच्या जीवनातील दुःख आणि त्रासही प्रकट करतो. कुरुक्षेत्र युद्धानंतरच्या शांततेत, महाभारताच्या युगाच्या समाप्तीच्या वेळी कर्णाच्या जीवनाची गाथा एका महत्त्वपूर्ण संदर्भात उभी राहते. यामध्ये व्यास कर्णाच्या जीवनाच्या सर्व पैलूंचा विचार करतात आणि कर्णाच्या जीवनाची जटिलता, त्याच्या सत्याशी त्याच्या संघर्षाचे महत्त्व स्पष्ट करतात. कर्ण, जो जन्मतःच उपेक्षित होता आणि ज्याला त्याची माय आणि कुटुंब कधीही स्वीकारू शकले नाही, तो आपल्या जीवनभर समाजाच्या ओळखीचा आणि प्रेमाचा संघर्ष करत राहिला. परंतु या संघर्षांच्या बाबतीत त्याने जो बलिदान, निष्ठा आणि वीरता दाखवली, ती त्याला एक अमर नायक बनवते. कर्णाच्या जीवनाचा संक्षेप देताना या प्रकरणात त्याच्या महानतेचे तसेच त्याच्या जीवनातील शोकात्मकता दाखवली आहे. कर्ण, जो एक महाकवी योद्धा होता, तसेच एक असा व्यक्ती होता ज्याने मित्र दुर्योधनच्या निष्ठेला सर्वोच्च स्थान दिले. तो एकीकडे साहसी होता तर दुसरीकडे त्याला त्याच्या जीवनात पराभवाची शापग्रस्तता अनिवार्य दिसत होती. व्यास कर्णाच्या जीवनात ते सर्व वळण दाखवतात ज्यात त्याला अनेक अवघड निर्णय घेण्याची वेळ आली, पण त्याने कधीही त्याच्या मूल्यांपासून तडजोड केली नाही. कर्णाचा जन्म, त्याची पालकमाता, त्याची दुर्योधनाप्रती निष्ठा आणि स्वतःवरील विश्वास या सर्व गोष्टी व्यास अत्यंत तात्विक दृष्टिकोनातून दर्शवतात. कर्णाचा जीवन संघर्ष ही एक अशी कथा आहे ज्यात त्याला अनेक अवश्यंभावी निर्णय घेण्याची वेळ आली, तरीही तो कायम त्याच्या आदर्शांवर टिकून राहिला. व्यास कर्णाच्या जीवनाला महाभारतातील इतर पात्रांच्या संदर्भात एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. त्याच्या जीवनातील दोन शहरे, एक यशस्वी आणि दुसरे निंदनीय, यांचा तो एक दुःखी संघर्ष करीत होता. समयाच्या मागोमाग कर्णाच्या शौर्याची आणि त्याच्या बलिदानाची महाभारतात स्थायी जागा मिळते. त्याच्या नावाने आणि त्याच्या धाडसाने त्याला एक अमर नायक म्हणून ओळखले जाते.
व्यासकर्णाच्या जीवनाला केवळ युद्धाच्या कथेच्या पलीकडे जाऊन त्याच्या नैतिकतेच्या, त्याच्या कर्तव्याच्या आणि त्याच्या पराक्रमाच्या दृष्टीने एक अमिट स्थान देतात। या प्रकरणाचा समारोप कर्णाच्या जीवनाचे अनंत महत्त्व आणि त्याच्या धरोहराची प्रशंसा करत होतो। कर्णाचा जीवन संघर्ष आणि त्याचे पराक्रम या एकाच धाग्याने बांधले गेले आहे। हे प्रकरण कर्णाला एक ऐतिहासिक पात्र म्हणून नाही, तर एक अमर नायक म्हणून उभे करतो। कर्णाचा जीवन आपले अस्तित्व, त्याची निष्ठा आणि त्याच्या मानवतेचा एक अनमोल धरोहर म्हणून भविष्यकालात नेहमी राहील। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जर तुम्हाला या महान पुस्तकाचा सारांश आवडला असेल आणि अशा अजून अद्भुत साहित्यकृतींचे सारांश पाहायचे असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बुक्स सोल किताब की आत्माला। तुमचे प्रेम आणि पाठिंबा आम्हाला मराठी, हिंदी आणि जागतिक साहित्यातील महान पुस्तकांचे सारांश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरित करतो। तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना खाली कॉमेंट्समध्ये जरूर कळवा। पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका प्रेरणादायक पुस्तकासोबत भेटू। तोपर्यंत वाचा, शिका आणि पुढे वाढत राहा।